आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुम्ही माझं आतापर्यंत नाही ऐकत. जेव्हा मी तुम्हाला सांगते प्रॅक्टिसची गरज आहे, तुम्ही बोलता की नाही तुम्हाला प्रॅक्टिसची गरज नाही आहे. आज तरी तुम्हाला झालं की तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. पण मला म्हणजे असं नाही का, म्हणजे फक्त वेळ लागला सांगायला, पण मी बरोबर सांगितलं. सुभाष, तुम्हाला माहिती आहे आपण कुठे पोहोचलोय आता? बॉटमला तर आपण आहोत, पण आपण फिनालेच्या ना इतक्या दिवस जवळ आहोत. हातावर मोजू शकतो इतके दिवस आहेत. तर तुम्हाला आता कोणता अप्रोच घ्यायचा आहे? मी जसं शिकवते तसं की तुम्ही जसं? कारण मी आतापर्यंत जसं शिकवते त्या अप्रोचनी आपण नाही आलोय. मी जेव्हा तुम्हाला तुमच्याकडून जेव्हा असे पाठांतर असे टास्क आहे, मी तुमच्याकडून पाठांतर प्रॅक्टिस करून घेतले तुमच्या मागे लागून, पण प्रत्येक वेळी तुम्ही एकच गोष्ट बोलता, नाही तू नाही प्रॅक्टिसची गरज नाही. आज मी तुम्हाला झोपेतून मी तुम्हाला झोपायला दिलं. मी तुम्हाला मध्ये प्रॅक्टिससाठी पण आलेली, तुम्ही बोला नाहीये मला गरज. मी कितीदा आलेली तुमच्याकडे प्रॅक्टिससाठी, तुम्ही बोला नाहीये गरज. नाही एवढंच मायकून चुकलं, फक्त स्पीड नाही. स्पीड येणार कसं जर तुम्हाला माहितीच नाही करायचं काय आहे. माझ्या फक्त ते शेवटचं जे होतं का नाही, शेअर सर बोले तुम्ही सुरुवातीपासूनच खूप स्लो करत होता आणि प्रॅक्टिसच नाही झाली तर करणारच ना तुम्ही सगळं आठवण स्टेजवरती. सुभाष दादा ऐका, मी तुम्हाला काय बोलते. आपण आता तुमच्या हिशोबाने केलं की नाही, आलो ना बॉटम मध्ये, नॉमिनेशन मध्ये आलो. आता आपण माझ्या हिशोबाने करूया, पण तुम्ही ऐकून घ्यायचं. मग आता तुम्ही नाही बोलायचं, आता नाही बोलायचं दम्मादम्माने. सुभाष दादा आपण आता सगळ्या गोष्टी स्पीडनी करायलाच लागणार आहे आपल्याला, पण नाही इतकं स्लो करू शकत. मला कळतंय की तुम्हाला त्रास होतोय, पण मी तुम्हाला एकदम पण डोक्यावर नाही बसत. पण जिकडे जितकी प्रॅक्टिस गरजेची आहे तिकडे तितकी प्रॅक्टिस गरजेची आहे. आणि सुभाष दादा मी तुम्हाला आता सांगते, ऍक्टिंग ना ओळींवरती कधीच नसते, ऍक्टिंग भावनांवरती असते. तर तुम्ही जर काय केलं विजयाच्या सगळ्या ओळी चुकलेल्या, पण विजयाचा कॉन्फिडन्स होता. तर त्या कॉन्फिडन्सवरती तो आज पहिला आला. काही ओळी नव्हत्या घेतल्या त्याने, अनुश्रीला पण नव्हत्या आठवत, विजयला पण नव्हत्या आठवत. आपण ओळी आठवून काय केलं, आलो ना बॉटम मध्ये. आणि हा अंडर कॉन्फिडन्स आता विसरा, कारण तुम्ही जर कुठे कमी असला असता ना, तुम्ही आजपर्यंत इकडे नसला असता. 3 जोड्या बाहेर जाऊन आल्यात, आपण एकदा पण बाहेर नाही गेलोय. म्हणजे तुमच्यात काहीतरी आहे, म्हणूनच आपण ठाम आहोत ना. 9वा आठवडा चालू झालाय. आता तुम्ही डिसाईड करा की आतापासून तुम्हाला स्वतःला कमी लेखून पूर्ण टास्क खराब करायचा आहे की चुकून कॉन्फिडेंट राहून टास्क जिंकायचा आहे. आणि आता झोपणं वगैरे सगळं विसरा सुभाष दादा, विसरून जा झोपणं. आता थोडेच दिवस उरले. दीपकला विचारा पाहिजे तर. दीपक जेव्हा सगळे झोपले ना, दीपक आणि प्रणाली कंटिन्युअस रिपीट प्रॅक्टिस करत होते. विचारा दीपकला. ओके करू प्रॅक्टिस. पण मला वाटतंय की मी फक्त ते वेळ लागला म्हणून थोडंफार काहीतरी झालं. पण सुभाष दादा, आणि मी तुम्हाला 1000दा सांगितलंय, जिकडे चूक होते तिकडे एक्सेप्ट करा ना. सर स्वतःहून बोलले ओळींचं आहेसच नाही, तुम्ही सुरुवातीपासूनच खूप स्लो घेतलं. नाही, ते स्लो होतच नाही स्टार्टिंग पासूनच नव्हतं सुभाष दादा. मी तुम्हाला बोललेली पट बघितलं, आळस दिला, जायचं फट करून यायचं, पेन पेपर काढायचा, बोलवायचं मला, निघायचं बस स्टँडसाठी. तुम्हाला ते बस स्टँडचं पण नव्हतं म्हणजे नाही का, तुम्ही जास्त वेळ खुतून होता का नाही. मला वाटतं ते तुम्ही लवकर यायला पाहिजे नव्हतं. सुभाष दादा तुम्ही लाईनच नाही घेतली तुमची बस स्टँड साठी निघूया. तुमच्या क्लासरूम मध्ये कशी येऊ मी? तुम्ही आल्यानंतर मी ऍक्शन घेतली असती का नाही, तेही माझं मत. मी तुम्हाला बोलत होती बस स्टँड, तुम्ही इकडे तिकडे बघत बसलेला. आणि का झालं तसं झालं कारण तुम्हाला आठवतच नव्हतं पुढे काय आहे. तर तुम्ही सांगा मला, तुम्हाला तर तुमच्या पद्धतीने करायचंय, दम्मादम्मानी, नो प्रॅक्टिस करून, की कंटिन्युअस प्रॅक्टिस करायचंय आणि पटपट करायचंय? तुम्ही सांगा मला. करू पटपट. मग आता तुम्ही मला बोलणार दम्मादम्मानी कर, दम्मादम्मानी तर मी तुम्हाला शिकवेल, पण प्रॅक्टिस तर गरजेची आहे. तू आणि प्रणाली आज किती वेळ प्रॅक्टिस करत होता? शुभच्या बाहेर भरपूर. तू झोपलेलास, पण तिथं पण आलतो मी, तिथं पण आम्ही करतोच प्रॅक्टिस. तर मला सुभाष एवढं सांगायचं तुला, भावा झोपा काढायची वेळ नाही, झोपा उडवायची वेळ आहे. झोप वाढ नको. आता प्रॅक्टिस आणि टास्कवर खरंच लय बाहेर झाला. कर तू जिथं तटलास की तिथंच गेलं, खरंच लय बाहेर झालं. आणि सुभाष आता प्रॅक्टिस तर करायचीच आहे आपल्याला, कारण सगळे जीवाचं रान करून प्रॅक्टिस करतायत. जेव्हा पाठांतर येतं तेव्हा एकही मिनिट थांबत नाहीये, आणि आपल्याला सुद्धा तसंच करायचंय. थांबला की संपला, ठीक आहे? थांबला की थांबला.
कायम थांबला की थांबला मग विषय संपला. 3 आठवडे राहिले. 3 आठवड्यानंतर जितकं झोपायचं तितकं झोपा. आयुष्यभर झोप चालते. तर 3 आठवडे शिवाय झोपायला. आज शप्पथ सांगतो माझं डोकं दुखाली, दिवसभर झोपली ती झोपून पण दिली. आणि मी तिला सुद्धा झोपू द्या. ती 10 मिनिट ब्रेक मागितली तरी पण मी तिला नाही म्हणलं. फक्त 10 मिनिट, पण 11व्या मिनिटात मी तुझ्यापाशी. तिने माझ्या मागे लई कष्ट घेतले. मग मला बी माहिती आणि तिला बी माहिती. पण ती काल काय झालं, प्रश्नांच्या नादात उत्तरांच्या नादात सगळं गंडलीच ती. रेवतीनं आम्ही जेव्हा टास्क करायचो ना आत्ता मध्ये, तेव्हा बघ मी कालवा करायचो नाही जास्त. तेव्हा कसं टास्क व्हायचं, 1 2 3 नंबरात असायचं. फक्त ठरवायचं आणखीन लक्ष टाकतो हे काळा डाग. आणि आजपासून तर काजलच्या कुठल्याच पोरगी बरोबर बोलणार नाही. आपला संबंध ठेवायचा तेवढाच. कोल्हापूर पाहिजे नाही, मला दिसलाच की केस काढणार. 100% ठोका टाक. तुझा तेवढा अधिकार आहे माझ्यावर की तू मला हाणू बी शकतोस, सांगू बी शकतोस, बोलू बी शकतोस. आजपर्यंत मी तुला चुकीचा कुठला सल्ला दिलाय का सांग? तुझी माप काढतो मी, काढतोय तुझं माप काढतो. हो की नाही की चुकीचं नाहीच दिला. पण मी बी कुठले आता ही यांना काय घरात काय उठवले, काजलच्या मागं लागलाय. अरे काही संबंध आहे लका, सगळ्या पोरींना मी बहिणी मानतोय. अरे पण मला ही सरांना बोलायचं होतं आता, पण ते सर लईच त्यांना घरातलं काढलं, ऐक सांगतो, त्यांना घरातलं काढलं, विषय त्यामुळे सगळं लोकांना गंडली स्कीम. लोकांना एकच विषय आहे, ते काजल ना ढकलून दे की साईडला. पण दे ना आता, ते आजपासून ढकलूनच दिली त्याला साईड. नकोच बोल बघणार नाही तुझ्याकडे. ती शोध नव्हती तेव्हा, ती नव्हती तेव्हा तू काय टास्क हो, करीत करतच होतो की. का? बोलाय कोण नव्हतं का? तिच्या आहेत मला कोरडं कोण नाही, माझ्या मनात वाटत होतं म्हणून मी ती बोललो काल. मला काही रेवतीला माझी पार्टनर चांगली नाही असं नाही. पार्टनर माझी चांगलीच आहे. अनुश्री बी चांगली होती, ही बी चांगली. फक्त मला जे वाटत होतं ती काल मी बोललो, एवढाच विषय झाला. आणि ती उत्तर बरोबर आली. अरे ते उत्तर बरोबरच तू कशाला घेऊन बसलाय? झालं की तिथं सोडून ते उत्तर गेली तर की आता झालं की ती गंगेला मिळालं, झालं ती. मला एवढं आश्चर्य वाटतंय की एवढं सगळं मी करून रेवतीच्या जागी जर दुसरी पोरगी असती तर तिनं ही केलं नसतं. ल. दुसरी कुठली जरी पोरगी असती तरी मान्य करून घेतलं नसतं, तुला नसतं घेतलं. शिकवलंच नसतं. नसतं शिकवलं. तिनं तेवढं आणि तू शिकवलं आता कुठल्या पण पोरगीकडे जा, मला शिकव म्हण, नाही शिकवणार नाही तुला. पण ओढताना तर आलोय. पण इथनं पुढं आता डोकेलेटी लावूनच खेळलं पाहिजे. बाद झालं लका. आजपर्यंत कुठल्या पोरगीकडे मी वाईट नजर बघितलं नाही, सगळ्या पोरींकडे चांगल्या नजर. आणि ही काजल बळ सांगते कोणाला बी, तो मला आवडतो, ह्यो करतो तो करतो. अरे माझा काही संबंध आहे? दुसरी पोरं दळल्यात होय तुला, मीच बरा दिसतोय. मी आपला तिच्याकडे चांगलं आहे ना बोलायला दुसऱ्याला का जातो. म्हणत नाही, तुलाच म्हणते, तूच ताटाय जातोय. पण मी चांगलं बोलतो ना त्यातली त्यात. आता पोरींच्या बाबतीत माझं नाव पहिल्यापासून खराब आहे इथं, त्यामुळे मी चांगला बोलायचा प्रयत्न करतो. तर ती असं म्हणते मला. अरे पण मी त्या गोष्टीचं सोल्युशन दिलं तरी तुला पटना झाले माझं काय काय वेळा. नाही, ती मला जरा काल तिच्या माझा तसा म्हणण्याचा उद्देश खरंच नव्हता की रेवती मला शिकवण. रेवती खरंच चांगलं शिकवली आणि तिच्यामुळे मी लई चांगलं टास्क केलं. हे मला आज सरांना बी सांगायचं होतं तिथं, पण ही जरा लई ऑपवर्ड गेला. त्यांचं घरातल्यांच्या आठवणी रडायला लागले म्हणून ती सगळं राहिली. नाही तर मला ही तिथं बोलायचं होतं. एवढं झालं तरी तुला सोडलं नव्हतं. नाही, ती मला सोडणार बी नाही आणि मला बी तिला सोडायचं नाही. पार्टनरशिप आमची लई स्ट्रॉंग आहे. मला माहिती ती किती चांगली, तिने माझ्यासाठी किती घासली आहे ही मला माहिती. कारण मला हँडल करणं कुठल्याही मुलगीचं काम नाही. अनुश्री हँग व्हायची मला शिकवताना, एवढं बघ.